नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आमच्या लाडक्या नाईकबाई ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीस येत आहे आणि त्यातील काही कलाकार आपल्या सोबत आहेत. तर चला आज त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात सगळे? मस्त एकदम. आणि नवीन सिरियल येते तुमची, कसा आहे तो प्रवास आणि तुमच्या कॅरेक्टर बद्दल सांगा आमच्या प्रेक्षकांना. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत आणि नवीन सिरियल आहे, नवीन मित्रमैत्रिणी भेटले आहेत. असे मी अर्ध्याहून वर लोकांसोबत पहिल्यांदा काम करते, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. गोष्ट पण खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्याबद्दल मी फार बोलू शकत नाही आता. पण प्रोमो सगळ्यांनी बघितलंच असेल तर आमच्या लाडक्या नाईकबाई अशा नावाची आमची सिरियल आहे. आणि ऐश्वर्याताई माझी आई आहे, मी तिची मोठी मुलगी आहे आणि आत्ता एवढंच सांगू शकेल. आणि कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर एवढंच सांगेन मी की आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीची कामं केली आहेत टेलिव्हिजन या माध्यमात, सिरियल या माध्यमात, त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं आहे आणि त्याच्यामुळे उत्सुकता जास्त आहे की ॲक्टर म्हणून जरा चॅलेंजिंग आहे. तर एक्सायटेड आहोत सगळेच. नमस्कार, मी आनंद प्रभू. प्रवाहावरचा नवीन प्रवास आहे, मज्जा येणार आहे सिरियल करताना आणि फारच संवेदनशील मालिका आहे. प्रेक्षकांना बघताना मजा येईल, प्रेक्षक गुंतून जातील असा मालिकेचा विषय आहे. आणि या मालिकेमध्ये मी आपल्या नाईकबाई ज्या आहेत त्यांचा जावई करतो आणि जावयाचं विशेष असं की तो घरजावई आहे आणि त्यांची मोठी मुलगी जी ही करते तिचा मी नवरा असतो. अशा पद्धतीचं एक कमाल कॅरेक्टर आहे, करताना मजा येईल. आणि नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे, नवीन मित्रमैत्रिणी भेटले, त्यामुळे मज्जा येणारच आहे. थँक्यू. अमृता तिने नाव घेतलंय मस्त. नमस्कार, मी अमृता धोंगडे. सगळ्यात आधी मी खूप एक्सायटेड आहे, पुन्हा एकदा इतक्या वर्षानंतर मालिका करत आहे आणि ऑब्व्हियसली स्टार प्रवाहावर पहिल्यांदा करत आहे. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेतून मी तुम्हा सगळ्यांना भेटायला येते. भूमिका खूप खूप वेगळी आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत जी काही कामं केली, ज्या कामातून तुम्ही सगळे मला ओळखता, ह्याच्यापेक्षा वेगळं आणि भन्नाट काहीतरी मी घेऊन येते. मी फार काही बोलणार नाही कॅरेक्टर बद्दल. मला असं वाटतं की ते तुम्ही बघाल तेव्हा तुम्हीच ठरवा की अमृता खूप दिवसांनी मालिकेत आली, पण ते वर्थ इट होतं. ती आली म्हणजे काहीतरी घेऊनच आली, असंच आहे. सो खूप एक्सायटेड आहे, नवीन लोकांबरोबर काम करायला मिळतंय आणि प्रोडक्शन आमचं खूप चांगलं आहे आणि ही संधी मला मिळाली पुन्हा एकदा काम करायची. त्यामुळे मी स्टार प्रवाह आणि ओशन फिल्म्स कंपनीचं मी धन्यवाद मानते. आणि तुम्ही मला बघून खरंच मज्जा येणार आहे तुम्हाला सगळ्यांना, एवढंच सांगते. नमस्कार, माझं नाव सायुरी हरळकर आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. ही खरं तर माझी पहिलीच मालिका आहे आणि सुरुवातच स्टार प्रवाह सारख्या चॅनलवर होणं आणि ओशन फिल्म सारख्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करणं ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि माझं कॅरेक्टर सुद्धा खूप म्हणजे मस्त कॅरेक्टर आहे, एनर्जेटिक आहे, ती लाऊड आहे आणि काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला मिळणार आहे याचा खूप आनंद आहे. सो आणि नवीन लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे ह्याचा खूप आनंद आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. नमस्कार, मी दक्षता जोईल. स्टार प्रवाहावर मी पहिल्यांदा काम करते आणि म्हणजे थोडं चॅलेंजिंग आहे कारण बऱ्याच नव्या मालिका आहे आणि त्यात आपली मालिका प्रत्येकालाच असं वाटतं की वरचढ असावं किंवा थोडं आपलं कॅरेक्टर त्यात आणखी छान प्रॉमिनंट दिसावं, हे प्रत्येकालाच वाटतं, तसं मलाही वाटतं. त्यामुळे थोडं हे मी ॲज अ चॅलेंज म्हणून घेते. आमच्या लाडक्या नाईकबाई हे नावच फार इंटरेस्टिंग आहे. का तर माझी आई शिक्षिका आहे आणि बाई म्हणजे आता माझ्या आईलाही बरीच मुलं बाई बाई म्हणतात. सो ते कुठेतरी असं कनेक्ट होतंय. म्हणजे अजून सुरुवात झाली नाहीये पण त्या प्रोसेसमध्ये आणि सगळ्या गोष्टी असं फार इंटरेस्टिंग वाटतंय. तर मी फार एक्सायटेड आहे. थँक्यू. नमस्कार, मी स्वानंद केतकर. सगळ्यात आधी आम्ही आमच्या आईला म्हणजे ऐश्वर्याताईला खूप मिस करतोय कारण
म्हणजे या शोची ती आमची आई आहे आणि शाळेतल्या मुलांची ती नाईक बाई आहे. आणि प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं असेल ती भरभरून बोलतीये तिच्या शाळेतल्या मुलांबद्दल आणि घरच्यांविषयी विचारल्यावर तिच्याकडे उत्तर नाही आहेत. म्हणजे बघा आम्ही काय करत असू. तर ते आम्ही काय करतोय हे बघण्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. स्टार प्रवाहावर पहिल्यांदाच मी काम करतोय, त्याच्यामुळे त्याबद्दल खूप एक्सायटेड आहे. त्यामुळे स्टार प्रवाह आणि आमचं प्रोडक्शन हाऊस ओशन फिल्म्स यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे, याबद्दल खरंच त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि खूप इंटरेस्टिंग काहीतरी घेऊन येतोय. स्टे ट्यून्ड. नमस्कार, मी अनुज. आधी मालिकेविषयी थोडंसं सांगतो. तर ह्या मालिकेच्या प्रोमोजमधून जेवढं तुम्ही बघितलं त्यात तुम्हाला कळलं असेल की समाजाच्या एका अशा घटकाबद्दल आपण बोलतोय जे बऱ्याचदा वगळलं गेलंय. म्हणजे टीचर्सना आपण खूप काय म्हणतात की हां ह्या आमच्या टीचर होत्या आणि यांनी आम्हाला इथपर्यंत शिकवलं, यांनी आम्हाला इथपर्यंत शिकवलं, एवढंच आपण बोलतो त्यांच्याबद्दल. पण त्यांचा पुढे जाऊन किती इम्पॅक्ट आहे आपल्या आयुष्यावर हे कदाचित ह्यातून कळेल लोकांना. आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर फार असं काही वेगळं नाही आहे, तुमच्यातलंच एक कॅरेक्टर आहे. सो तुमच्यातलाच एक वाटण्याचा प्रयत्न करेन आणि बघू कितपत यशस्वी होतं. धन्यवाद. नमस्कार, मी गौरी कोडीमल्ला. मी याच्यामध्ये नानीचं कॅरेक्टर करते, म्हणजे ऐश्वर्याताईंची सासू. ॲक्च्युली जी काय सगळी माझी मुलं दाखवली ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत, त्यामुळे हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे की मी त्यांची आई वाटावी किंवा त्यांची सासू वाटावी. आणि दुसरं म्हणजे ती इतकी खाष्ट आहे, चित भी मेरी पट भी मेरी. दुनियेत त्या बाईला जेवढा मान आहे तेवढा ही बाई घरात अपमान करते तिचा. थोडंसं ह्युमरस पण आहे, इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि गंमत म्हणजे हा शो मीच लिहिते आज स्क्रीन प्ले, त्यामुळे त्याच्यात अजून मज्जा येते लिहिताना पण आणि काम करताना सुद्धा. सो सगळ्यांना हे आवडेल आणि सगळ्यांना मजा येईल अशी अपेक्षा करतो. थँक्यू सतीश सर ज्यांनी मला हा चान्स दिला आणि ओशन फिल्म्सचे पण थँक्यू. छान वाटलं तुम्हाला सगळ्यांशी गप्पा मारू. फक्त जाता सर नवीन मालिका घेऊन येत आहे, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर ही नवीन मालिका जी आहे त्याचा ना खूप जवळचा संबंध असा आहे की मी मराठी माध्यमातला मुलगा आहे आणि आम्ही सगळेच जण आता ते टीचर वगैरे म्हटलं जातं वगैरे, पण आम्ही बाईच म्हणायचो. सो तो एक तिथूनच कनेक्ट होणारा विषय आहे खरं तर, की जो माझ्या मनाला कनेक्ट झाला. आणि मला असं वाटतं की तो प्रेक्षकांच्या मनाला कनेक्ट व्हायला वेळ लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मालिकेतले कलाकार हे तुम्हाला वेगवेगळ्या मालिकेत याआधी सुद्धा भेटले होते. सगळ्यांनी त्यांना वेगळ्या पात्र परिचयात सुद्धा बघितलेलं आहे. पण हे सगळे गुणी कलाकार आहेत आणि हे ज्या वेळेला तुमचं मनोरंजन करतील त्यावेळेला एक बघण्याची एक पर्वणी वेगळी असेल. बरं, एवढी छान मालिका घेऊन येत आहे, त्याच्याबद्दल अजून काय सांगाल? जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आता मी ह्यांच्याशी तर सगळ्यांशी गप्पा मारल्याच आहेत, तुम्ही काय सांगाल जाता? एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की जसं की मागच्या आमचे प्रोड्युसर म्हणाले जे की ही जी परंपरा आहे, जी गुरु शिष्य परंपरा आहे आणि आपल्याला नेहमी ते जे गुरु भेटतात त्यांची ना आपल्याला एकच बाजू जी ते आपल्या समोर जी पॉझिटिव्ह असते आणि त्या खूप हसतमुखाने आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असतात किंवा पण त्यांची एक दुसरी बाजू जी असते ना ती अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना माहीत नसते की आपल्या बाई आहेत किंवा आपले जे सर आहेत त्यांचं घर कसं असेल. त्यांच्या घरात आपण जितका त्यांना मान देतोय तेवढा मान त्यांना मिळतोय का, किंवा ते कुठल्या कटकटीतून किंवा अडचणीतून जात आहेत हे आपल्याला कळत नाही. आणि मध्यंतरी तुम्ही एक बघितलंच असेल की अनेकदा काही सोशल मीडियावरती वगैरे बरेच असे पोस्ट मी पूर्वी पाहिलेले आहेत किंवा वाचलेले आहेत की एखाद्या मोठ्या ऑफिसरला किंवा ह्याला की त्यांना दिसतं की अरे आपल्या बाई रस्त्यावर आहेत किंवा आपले जे सर आहेत
त्यांचे हाल, आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे आणि मग ते आवाहन करतात की मुलांना की या आणि प्लीज आपण यांना हेल्प करूया. सो अशा काय परिस्थिती असेल ना की की त्यामुळे त्यांना हे सगळं झेलावं लागत असेल किंवा काय. सो हे सगळं उलगडणारी अशी ही कथा आहे आणि त्यामध्ये हे सगळे कलाकार आणि खरं गुणी सर, कलाकार आहेत. तुम्ही म्हणजे ही जेव्हा सिरियल आली किंवा आमच्या लाडक्या नाईकबाई, हे जे नाईकबाईंचं कॅरेक्टर हा, हा. आहे, सो त्यांच्यासाठी ऐश्वर्या ताईचे तुम्ही फिक्स केलं होतं का आधी? कसं आहे, एक गोष्ट फार म्हणजे मी ऐश्वर्याताईंचा अभिनय फार पूर्वीपासून बघतोय बरोबर. आणि ऐश्वर्याताईंनी आतापर्यंत अनेक रोल्स केले ज्यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह पण केलेत, निगेटिव्ह पण केलेत, पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक गोडवा आहे बरोबर. जो प्रत्येकाला ना आपलासा वाटणार आहे. भाव तो येस. सो ज्यावेळेस की आपल्या नाईकबाई असं म्हटल्यावरती आमच्या लाडक्या नाईकबाई, नाईकबाई कोण असतील तर ऐश्वर्या ऐश्वर्याताई. अरे वा. असं ते गणित आहे. खरंच खूप छान वाटलं. त्या सगळ्यांशी सुद्धा मी गप्पा मारल्या आणि Thank you. तुमच्याशी सुद्धा तो एक चान्स मिळाला मला गप्पा मारायचा. Thank you. छान वाटलं. भेटू आपण पुन्हा नक्की नक्की. आणि मी प्रेक्षकांना आवाहन करतो की ही मालिका नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच सर.